महाराष्ट्राचं येत्या 5 वर्षाचं भविष्य मतपेटीत बंद झालंय. राज्यामध्ये 62.2% मतदान झालंय, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 65.41% मतदान झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर शहर आणि ग्रामीण असे 2 भाग पडतात. सोलापूर शहराचा भाग हा 3 मतदारसंघात विभागला जातोय. एक सोलापूर शहर मध्य, 2 दक्षिण सोलापूर आणि तिसरा म्हणजे उत्तर सोलापूर. या तीनही मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं टशन आपल्याला पाहायला मिळालंय. सोलापूर शहर मध्ये हिंदू मुस्लिम फॅक्टर आणि त्यातल्या त्यात पद्मशाली उमेदवार आणि मुस्लिम उमेदवार यांची फाईट जबरदस्त होती. याच्यामध्ये 4 पक्ष प्रामुख्याने समोर लढताना दिसून आले. एक म्हणजे भाजप, त्याच्यानंतर MIM आणि त्याच्यानंतर काँग्रेस आणि माकप. अपक्षांची संख्या देखील तितकीच होती. सोलापूर शहर मध्ये मुस्लिम आणि मागासवर्गीय मते ही निर्णायक ठरतात आणि काँग्रेस पक्षानं उमेदवार देताना मुस्लिम उमेदवार दिला नसल्यामुळे येथील मुस्लिम मते जी आहेत ही MIM पक्षाला डायव्हर्ट झालेली आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी नरसय्या आडम यांना देखील काही मते डायव्हर्ट झालेली आहेत. जो कामगार वर्ग आणि पद्मशाली समाजातील काही मतं ही त्यांना जाण्याची शक्यता या ठिकाणी वाटते. सोलापूर शहर मधून सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या प्रणितीताई शिंदे या ठिकाणी निवडून येत होत्या. यंदा एक कुठला तरी चमत्कारच काँग्रेसला या ठिकाणी वाचवू शकेल. 2014 साली सोलापूर शहर मध्ये 58.35% मतदान झालेलं आहे. 2019 मध्ये 55.67% मतदान झालंय. 2024 मध्ये 53.36% मतदान झालंय. 2019 आणि 2024 याच्यामध्ये जर का तुलना केली तर 2024ला 2.31% मतदान हे कमी झालंय. आता याची अनेक कारणे असू शकतात. सर्वात महत्त्वाचं कारण आपल्याला असं म्हणता येईल, मतदारांचा टक्का हा जो कमी झालेला आहे याच्यामध्ये उमेदवारांबद्दल मतदारांची असलेली उदासीनता किंवा त्यांची असलेली नापसंती आणि त्याच्यानंतरचे आत्ता ज्या घडामोडी मागच्या या 5 वर्षामध्ये घडलेल्या आहेत, नेत्यांचे पक्ष बदल म्हणा किंवा पक्षांची बदलणारी वेळोवेळी भूमिका आणि फोडण्यात आलेले पक्ष याच्यामुळे असा मतदानाचा टक्का घसरला जाऊ शकतो. या ठिकाणी झालेली प्रमुख लढत ही भाजप, MIM, काँग्रेस आणि माकप याच्यामध्ये होती. खरी मजा ही येत्या 23 तारखेला येणार आहे. यानंतर आपण जाऊ सोलापूर दक्षिणमध्ये. सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु पहिल्यांदाच असं झालंय की सोलापूर दक्षिणमधून प्रथमच हा गडप झालेला आहे. काँग्रेसचा उमेदवार नसल्यामुळे येथे नाराजी होती आणि मागील आमदारकीबद्दल भाजपाच्या जी अँटी इन्कम्बन्सी होती या ठिकाणी सध्या ती दिसून पण आलेली आहे. नेतृत्व बदलासाठी बहुतेक इकडचा मतदानाचा टक्का वाढलेला आहे, कारण सोलापूर दक्षिणमध्ये 2014 साली 58.54% मतदान झालं होतं. 2019ला 52.35% मतदान झालेलं आहे. 2024 साली 58.35% मतदान या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे. म्हणजे 2019 व 2024 यांची जर का तुलना केली तर 6% मतदान यावर्षी वाढलेलं आहे. मतदान कधी वाढतं? जर नेतृत्व बदलाची शक्यता असते आणि अँटी इन्कम्बन्सी जर का जास्त असेल तर मतदानाचा टक्का हा दरवर्षी ज्या त्या भागामध्ये वाढलेला दिसून येतोय. अपक्षांमुळे निकालामध्ये एक चमत्कारिक बदल होण्याची शक्यता पण या ठिकाणी वर्तवण्यात येते, कारण अपक्षांना जो गेलेल्या मतदानाचा जो टक्का आहे तो या ठिकाणी वाढलेला दिसू शकतो. या भागामध्ये म्हणजे सोलापूर दक्षिणमध्ये भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि कम्प्युटर म्हणजे अपक्ष यांच्यामध्ये प्रमुख लढत होईल. सोलापूर दक्षिणमधून जे अपक्ष उमेदवार उभारलेले आहेत ते गेम चेंजर ठरू शकतात. त्यांच्यामुळे भाजपाला जास्त फायदा होऊ शकतो आणि येत्या 23 तारखेला कळेलच की नेमका फायदा कोणाला झाला आणि नेमकं कोण निवडून आलंय. आता येऊयात सोलापूर शहर उत्तरमध्ये. येथे मुख्य लढत ही भाजप व तुतारीमध्ये असेल. यामध्ये शोभा बनशेट्टी ज्या अपक्ष उमेदवार आहेत, भाजपाच्या बंडखोर उमेदवार, त्यांच्यामुळे भाजपाच्या मतांची विभागणी होऊ शकते आणि त्याचा फायदा तुतारीला होऊ शकतो. सोलापूर शहर उत्तरमध्ये 2014 साली 56.40% मतदान नोंदवलेलं आहे. 2019 साली 52.58% मतदान नोंदवलेलं आहे. 2024 साली 56.62% मतदान नोंदवलं आहे. 2024 आणि 2019ची जर का तुलना केली तर 4% मतदान या ठिकाणी वाढलंय आणि मतदानाचा टक्का जिथे वाढतो तिथं नेतृत्व बदलाची शक्यता निर्माण होते. आता या ठिकाणी प्रमुख लढत ही मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजप व तुतारीमध्ये जरी असली
तरी निवडून येणारा जो कोणी उमेदवार असेल तो थोड्या बहुत फरकानंच या ठिकाणाहून विजयी होईल. उत्तर सोलापूरमधून कोण निवडून येणार आहे हे बघणं खरंच मजेशीर असेल. हेही 23 तारखेला आपल्याला कळून येईलच. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवण्यात येतील. त्यासाठी ट्यून इन रहा आणि सोबत रहा.